खुशखबर खुशखबर. आता तुमच्या दारात नोकरी, सामील जागेवर नोकरी. शिपाई ते मॅनेजर 300हून अधिक पदांवर संधी. तर मग वाट कसली बघताय? शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना रोजगार व उद्योजकतेचे धडे देणाऱ्या आपल्या दादा पाटील महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा, भव्य रोजगार मेळावा. दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आजपर्यंत विविध उपयुक्त ड्राईव्ह, त्याचाच परिपाक म्हणून रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी, उद्योजकता विकास केंद्र, NCC आणि पॅरामिलिटरी, BBA, MCS इत्यादी विभागातील तब्बल 1000हून अधिक विद्यार्थ्यांची आजवर MPSC, UPSC, नेट सेट, सरळ सेवा भरती, स्पर्धा परीक्षा, बँकिंग, IT कंपन्या आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय निवड, तसेच 1567 विद्यार्थ्यांची सैन्य दलात निवड. विद्यार्थ्यांना रोजगार देण्याचा दादा पाटील महाविद्यालयाचा सतत प्रयत्न. आता 22 जानेवारीला पुन्हा एक सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दादा पाटील महाविद्यालय आणि मॉडेल करिअर सेंटर अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन. ठिकाण दादा पाटील महाविद्यालय, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. वेळ सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. या रोजगार मेळाव्यात चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड, रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट लिमिटेड, संत नागेबाबा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी, महालक्ष्मी ऑटोमोबाईल्स, प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या 5 संस्थांमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. इयत्ता 10वी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. तरी इच्छुक कोणत्याही पात्र विद्यार्थ्यांनी गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महाविद्यालयात उपस्थित राहावे. सोबत आधार कार्ड, बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो, इतर प्रमाणपत्रे एवढीच कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी हजर राहा आणि जागेवर नोकरी मिळवा. या रोजगार संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांनी केले आहे. तर मग वाट कशाची पाहता, रोजगार मेळाव्याच्या या जत्रेमध्ये सहभागी होऊयात आणि आपल्या करिअरला आकार देऊयात. धन्यवाद.